कुंभ राशीवाल्यांनो, तुमचे पुढचे काही दिवस साधे दिसतील, पण त्यामागे लपलेले संकेत खूप मोठे असू शकतात. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटल्या असं वाटत होतं, त्याच अचानक तुमच्या दिशेने परत वळताना दिसू शकतात. काही लोकांची वागणूक बदलू शकते, काही बंद वाटणारे मार्ग पुन्हा उघडू शकतात आणि तुमच्या आयुष्यात शांतपणे असा बदल सुरू होऊ शकतो, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. शेवटपर्यंत बघा, कारण पुढची माहिती तुमच्या जीवनाशी आश्चर्यकारकपणे जुळू शकते. कुंभ राशीचं वेगळंपण चमकणार. ज्यांनी टाळलं तेच आकर्षित होणार. कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात आता एक वेगळाच टप्पा सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. तुमच्यात असलेलं वेगळंपण, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचं शांत राहून गोष्टी समजून घेणं आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय आता लोकांच्या नजरेत वेगळं स्थान निर्माण करू शकते. आत्तापर्यंत काही लोकांनी तुमच्या स्वभावाला गैरसमजलं असेल, तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजला असेल किंवा तुमच्यात अंतर ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्हाला दुर्लक्षित केलं असेल. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आता ती वेळ बदलत असल्याचं जाणवू शकतं. ज्यांनी तुमच्या किमतीकडे कधी लक्ष दिलं नाही, तेच लोक अचानक तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण व्यक्तीचं खरं महत्त्व नेहमी लगेच समजत नाही. काही वेळा अंतर गेल्यावर त्याची जाणीव होते. कुंभ राशीची लोक अनेकदा गर्दीत राहूनही स्वतःची वेगळी ओळख जपतात. ते प्रत्येकाच्या मागे धावत नाहीत, पण स्वतःच्या ध्येयाच्या मागे शांतपणे चालत राहतात. हीच गोष्ट आता तुमच्यासाठी ताकद ठरू शकते. कामाच्या बाबतीतही काही नवीन संधी तुमच्या दिशेने येऊ शकतात. आधी केलेल्या मेहनतीचं फळ अचानक दिसायला लागू शकतं. तुमच्या कल्पना, तुमचा वेगळा दृष्टिकोन किंवा तुम्ही केलेले छोटे प्रयत्नही आता मोठं रूप घेऊ शकतात. अनेक वेळा तुम्ही मांडलेल्या गोष्टी स्वतःपुरत्या ठेवता, पण तुमच्या आत दडलेली क्षमता आता लोकांच्या नजरेत घेण्याची शक्यता आहे. नातेसंबंधामध्येही काही बदल जाणवू शकतात. जे लोक दूर गेले होते, ते पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. काही जुन्या गैरसमजावर पडदा पडू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा जागा मिळवण्यासाठी योग्य असेलच असं नाही. कोणाला जवळ घ्यायचं आणि कोणाला फक्त अनुभव म्हणून मागे ठेवायचं, हा निर्णय शांतपणे घ्या. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं वेगळेपण हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य असू शकतं. स्वतःला बदलून लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावाला जपून पुढे जाणं जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. कारण जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तेच उद्या तुमच्यातील खास गोष्ट शोधताना दिसू शकतात. कुंभ राशीवाल्यांसाठी पुढचा काळ स्वतःच्या आत दडलेल्या क्षमतांना ओळखण्याचा काळ ठरू शकतो. अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, पण स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि मनातल्या गोष्टी मागे ठेवता. आता मात्र परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की तुम्हाला स्वतःच्या महत्त्वाची जाणीव होईल. तुम्ही जे काम मनापासून करता त्यातून समाधान तर मिळेलच, पण त्याचबरोबर तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. आर्थिक बाबतीतही काही नवीन विचार मनात येऊ शकतात. अचानक एखादी कल्पना, एखादी योजना किंवा एखादा छोटा निर्णय पुढे मोठा फायदा देणारा ठरू शकतो. मात्र घाईघाईने कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. शांतपणे विचार करून निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल. मात्र कुंभ राशीची लोक भावना आणि बुद्धी दोन्हीचा समतोल साधतात आणि जेव्हा ते संयमाने पाऊल उचलतात, तेव्हा त्यांचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो. तुमच्या आजूबाजूचं वातावरणही थोडं बदलताना जाणवू शकतं. काही नवीन लोक आयुष्यात येऊ शकतात, त्यांच्याशी विचार जुळतील आणि त्यांच्याकडून काही नवीन शिकायलाही मिळू शकतं. प्रत्येक भेटणारी व्यक्ती फक्त ओळख बनत नाही. काही लोक पुढच्या प्रवासात महत्त्वाचा भाग बनतात. त्यामुळे प्रत्येक नव्या संधीला आणि नव्या नात्याला लगेच नाकारू नका. काही दिवसांपासून मनात असलेले संभ्रम किंवा वारंवार येणारे विचारही हळूहळू कमी होऊ शकतात. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सतत शोधत होतात, त्याची दिशा अचानक मिळू शकते. काही वेळा उत्तर शब्दात मिळत नाही, तर परिस्थितीच ती दाखवून देते.
तुमच्यासोबतही असंच काही घडू शकतं. स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज या काळात जास्त जाणवेल. कारण अनेकदा कुंभ राशीची लोकं दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यात पुढे असतात. पण स्वतःच्या मनातल्या गोष्टी मात्र शांतपणे सहन करत राहतात. आता तुमच्या मनातली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्याची वेळ असू शकते. तुमच्या आत असलेली जिद्द, कल्पनाशक्ती आणि वेगळं विचार करण्याची ताकद तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकते, जिथं आधी तुम्ही स्वतःलाही कधी नेलं नसेल, कल्पना केली नसेल. काही गोष्टी आयुष्यात उशिरा मिळतात, पण त्या टिकणाऱ्या असतात. त्यामुळे उशीर झाला म्हणून स्वतःच्या प्रवासावर शंका घेऊ नका. कारण काही तारे अंधार वाढल्यानंतरच जास्त चमकतात आणि तुमच्या आयुष्यातही काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच स्वतःचं खरं रूप दाखवू शकतात. आगामी काळात कुंभ राशीवाल्यांचा जीवनात काही अशा घडामोडी दिसू शकतात, ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी मोठ्या बदलाचं कारण बनू शकतात. अनेकदा जीवनात मोठे बदल आवाज करून येत नाहीत. ते अगदी शांतपणे दार ठोठावतात. एखादी अचानक झालेली भेट, एखादा फोन, एखादं नवीन काम किंवा एखादी छोटी संधी पुढच्या काळात नेणं मोठं वळण देऊ शकतं. कुंभ राशीची लोकं नेहमी चौकटीबाहेर विचार करणारे असतात. जे इतरांना कठीण किंवा अशक्य वाटतं, त्यामध्येही ही लोकं नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या काळात हीच वृत्ती तुमच्या फायद्याची ठरू शकते. तुमच्या मनात अनेक दिवसापासून फिरणाऱ्या कल्पना आता हळूहळू आकार घेऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्ही फक्त मनात ठेवून दिल्या होत्या, त्या प्रत्यक्षात आणण्याची वेळ मिळू शकते. घरगुती वातावरणातही काही गोष्टींमध्ये सुधारणा जाणवू शकते. घरातील काही जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते आणि त्यातून काही अडकलेल्या गोष्टींना नवीन दिशा मिळू शकते. प्रत्येक वेळी मोठे शब्द किंवा मोठ्या कृतीची गरज नसते. कधी-कधी एक साधा संवादही नात्यामध्ये खूप बदल घडवून आणू शकतो. तुमच्या शांत स्वभावामुळे काही लोक तुमच्या भावना समजू शकत नाहीत. पण आता परिस्थिती तुमचं मन व्यक्त करण्यासाठी योग्य संधी देऊ शकते. या काळात तुमच्या वेळेचं महत्त्व अधिक वाढू शकतं. कारण अनेक कामं एकाच वेळी समोर येऊ शकतात. काही लोक तुमचा सल्ला मागू शकतात. काही जण तुमच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला होकार देण्यापेक्षा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे ठरवणं फार महत्त्वाचं ठरू शकतं. मनाच्या बाबतीतही काही वेगळं जाणवू शकतं. ज्या गोष्टींनी आधी खूप त्रास दिला होता, त्याच गोष्टी आता तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. काळ जसासा पुढे जातो, तसं मनही काही गोष्टी स्वीकारायला शिकतं. तुमच्यामध्ये एक नवीन स्थिरता येऊ शकते, जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहायला मदत करेल. जीवनाच्या प्रवासात काही लोकं फक्त काही काळासाठी सोबत असतात, तर काही लोकं आपला मार्ग बदलू शकतात. पुढच्या काळात तुम्हाला अशा व्यक्ती भेटू शकतात, ज्या तुमच्या विचारांना नवीन दिशा देतील. प्रत्येक भेटीमागे काही कारण असतं आणि प्रत्येक अनुभवामध्ये काहीतरी शिकण्यासारखं दडलेलं असतं. तुमच्या प्रवासातही अशा घटना घडू शकतात, ज्या पुढे जाऊन तुम्ही आयुष्यातील महत्त्वाचे वळण म्हणून आठवाल. कुंभ राशीवाल्यांसाठी पुढील दिवसांमध्ये स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा टप्पा सुरू होऊ शकतो. अनेकदा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके गुंतून जाता की स्वतःच्या मनात चाललेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. पण आता काही प्रसंग असे घडू शकतात, जे तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी देतील. ज्या गोष्टींबाबत तुम्ही स्वतःच संभ्रमात होतात, त्या हळूहळू स्पष्ट होताना जाणवू शकतात. काम आणि प्रयत्नांच्या बाबतीतही एक वेगळा अनुभव मिळू शकतो. काही वेळा मेहनत लगेच दिसत नाही, पण तिचा परिणाम अचानक समोर येतो. आतापर्यंत केलेले प्रयत्न एकत्र येऊन अशी परिस्थिती निर्माण करू शकतात, की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. एखाद्या कामासाठी आधी मिळालेला नकार, नंतर मोठ्या-मोठ्या संधीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे भूतकाळात अडकून न राहता नवीन दारांकडे लक्ष देणं फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुमच्या बोलण्याकडे लोकं जास्त लक्ष देऊ शकतात.
तुमच्या साध्या शब्दांचाही इतरांवर परिणाम होऊ शकतो. कारण काही व्यक्ती फक्त बोलत नाहीत, तर त्यांच्या अनुभवामुळे त्यांचे शब्द लोकांच्या मनात जागा तयार करतात. तुमच्यासाठी ही काही अशी वेळ येऊ शकते, जिथे तुमचा सल्ला किंवा तुमचं मत इतरांसाठी महत्त्वाचं ठरेल. प्रवासात किंवा जागा बदलण्याशी संबंधित काही विचार मनात येऊ शकतात. काहींना कामानिमित्त नवीन ठिकाणांशी जोडल्याची संधी मिळू शकते, तर काही जण स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचा विचार करू शकतात. वातावरण बदललं की विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्याचा वेगही बदलतो. त्यामुळे नवीन अनुभव स्वीकारण्याची तयारी ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या आवडीच्या गोष्टींकडेही पुन्हा ओढ निर्माण होऊ शकते. काही गोष्टी ज्या वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे मागे पडल्या होत्या, त्या पुन्हा सुरू करण्याची इच्छा जागी होऊ शकते. अनेक वेळा माणूस स्वतःच्या आनंदाला बाजूला ठेवतो, पण मनाला जिवंत ठेवण्यासाठी आवडीच्या गोष्टींचीही गरज भासते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं या काळात महत्त्वाचं ठरू शकतं. कुंभ राशीची लोकं अनेकदा मनात खूप काही ठेवतात, पण बाहेरून ते शांत दिसतात. आता मात्र परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते, की तुमच्या भावनांना योग्य दिशा देता येईल. मनात साचलेल्या गोष्टी हळू-हळू हलक्या होताना जाणवू शकतात. काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधीच ती अनुभवातून समोर येऊ शकतात. जीवनात काही क्षण असे येतात, ज्यावेळी साधे वाटतात, पण मागे हळू पाहताना समजतं, की तिथूनच खरा बदल झाला होता. तुमच्यासाठीही अशाच काही शांत महत्त्वाच्या सुरुवातीची चाहूल पुढच्या काळात जाणवू शकते. कुंभ राशीवाल्यांच्या आयुष्यात पुढे येणारा काळ काही अंतर्गत बदल घेऊन येऊ शकतो. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखं दिसत असले तरी मनाच्या पातळीवर विचारांची दिशा बदलताना जाणवू शकते. काही काळापासून त्या व्यक्ती तुम्ही फक्त परिस्थिती म्हणून स्वीकारत होता, त्याच गोष्टींकडे आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने पाहू शकता. प्रत्येक गोष्ट सहन करत राहणं आणि प्रत्येक गोष्टीला मान्यता देणं यात फरक असतो आणि हा फरक तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजू शकतो. तुमच्या निर्णय क्षमतामध्येही एक वेगळी परिपक्वता जाणू शकते. आधी जिथे भावना जास्त प्रभाव टाकत होत्या, तिथे आता अनुभव बोलताना दिसू शकतो. काही लोकं किंवा काही परिस्थिती पुन्हा तुमच्या समोर येऊ शकतात. पण यावेळी तुमचा प्रतिसाद आधीसारखा नसेल, कारण वेळ फक्त दिवस बदलत नाही, तो माणसाच्या विचारांनाही नवीन आकार देतो. काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा तुमच्या आयुष्यात जागा मागू शकतात. एखादं जुनं स्वप्न, एखादी मागे पडलेली योजना किंवा स्वतःसाठी ठेवलेलं एखादं ध्येय पुन्हा मनात हलकासा आवाज देऊ शकतं. अनेक वेळा आपण परिस्थितीमुळे काही गोष्टी सोडून देतो. पण मन त्या पूर्णपणे विसरत नाही. आता त्या गोष्टींना पुन्हा सुरू करण्याची ऊर्जा मिळू शकते. कुंभ राशीवाल्यांच्या स्वभावात एक गोष्ट विशेष असते. ते बाहेरून कितीही शांत दिसले तरी त्यांच्या मनात सतत काही ना काही विचार सुरू असतात. हा विचारांचा प्रभाव कधी त्यांना पुढे घेऊन जातो, तर कधी त्यांनाच थकवतो. पण आता मनात चाललेली ही गर्दी थोडी कमी होऊ शकते. काही गोष्टींची उत्तरं शोधण्याचा हट्ट कमी होऊन जे आहे ते स्वीकारण्याची ताकद वाढू शकते. तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांबद्दलही नवीन काही गोष्टी समोर येऊ शकतात. काही लोकं ज्यांच्यावर तुम्ही फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, तेच वेळ आली की खंबीरपणे सोबत उभे राहू शकतात. आणि काही जण ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता, त्यांच्याबद्दल नव्याने विचार करण्याची वेळ येऊ शकते. हे अनुभव चांगले किंवा वाईट नसतात. ते फक्त आपल्या लोकांची खरी ओळख करून देतात. किंवा जसे पुढे जातील, तसं तुमच्या मनात एक नवीन शांतता निर्माण होऊ शकते. ही शांतता एकटेपणाची नसेल, तर स्वतःला समजून घेतल्यामुळे आलेली असेल. कारण प्रत्येक वेळी आनंद मोठ्या घटनांमध्ये सापडत नाही. काही वेळा तो आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयामध्ये आणि स्वतःसोबतच्या नात्यामध्ये सापडतो. तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय मोठ्या आवाजात सुरू होईल असं नाही. पण त्याची सुरुवात इतकी शांत असू शकते, की सुरुवातीला त्याचं महत्त्वही लक्षात येणार नाही. मात्र काही काळानंतर मागे वळून पाहताना जाणवू शकतं, की बदल त्या दिवशी सुरू झाला होता. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं होतं.
कुंभ राशीवाल्यांच्या जीवन प्रवासात आता काही अशा गोष्टी घडू शकतात, ज्या तुम्हाला तुमच्या जुन्या सवयी आणि विचारसरणीकडे पुन्हा पाहायला भाग पाडतील. काही वेळा आपण स्वतःची स्वतःभोवती अशा मर्यादा तयार करतो, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातही नसतात. हे माझ्याकडून होणार नाही, माझी वेळ अजून आलेली नाही किंवा माझं नशीब असंच आहे, असे विचार नकळत मनात घर करून बसतात. आणि पुढील काळात अशा विचारांवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण काही घटना अशा घडू शकतात, ज्या तुमच्यातल्या सुप्त आत्मविश्वासाला पुन्हा जागं करतील. कुंभ राशीच्या लोक अनेकदा इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचं काम करतात. पण स्वतःच्या मनातला अंधार मात्र शांतपणे लपवून ठेवतात. तुम्ही लोकांना प्रेरणा देता, सल्ले देता, त्यांना योग्य दिशा दाखवता. पण स्वतःच्या मनात सुरू असलेलं वादळ मात्र फार कमी लोकांना दिसतं. आता अशी वेळ येऊ शकते, जिथे तुम्ही स्वतःलाच काही प्रश्न विचाराल. मी जे करत आहे त्यातून मला खरंच आनंद मिळतोय का? मी माझ्या मनाच्या इच्छेनुसार जगतोय का? आणि या प्रश्नांची उत्तरं तुमच्या पुढच्या वाटचालीचा पाया बनू शकतात. या काळात एखादी गोष्ट अचानक तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते. एखादं कौशल्य, एखादी नवीन आवड, एखादा विषय किंवा एखादं काम ज्याच्याकडे आधी तुम्ही फारसं लक्ष दिलेलं नव्हतं, तेच पुढे तुमच्या आयुष्यात विशेष स्थान घेऊ शकतं. अनेकदा मोठ्या यशाची सुरुवात लहान उत्सुकतेतनं होते. त्यामुळे मनात येणाऱ्या नवीन कल्पनांना लगेच बाजूला सारू नका. वेळेच्या बाबतीतही एक वेगळं जाणवू शकतं. आधी जे दिवस व जड जात होतं, ते हळू हलके वाटू शकतात. काही काळापासून चालत आलेला ताण किंवा काही काळापासून चालू असलेला ताण कमी होऊ शकतो आणि मनाला थोडी मोकळी जागा मिळू शकते. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा होऊ शकते. काही लोक जुन्या छंदाकडे वळू शकतात. काही जण नवीन शिकण्याचा विचार करू शकतात. तर काही जण स्वतःच्या आयुष्याला अधिक व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही सहजपणे प्रत्येकासारखे बनत नाही. तुम्ही स्वतःचा मार्ग निवडता आणि अनेकांना लगेच समजत नाही. पण प्रत्येक वेगळ्या व्यक्तीचा प्रवास सुरुवातीला एकाकी वाटू शकतो. कारण लोकं आधी प्रश्न विचारतात, नंतर निरीक्षण करतात आणि शेवटी त्याच गोष्टीचं कौतुक करतात. पुढच्या काळातही तुमच्या वेगळ्या विचारांची किंमत ओळखली जाऊ शकते. जीवन कधी-कधी आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे पुढचा रस्ता पूर्ण दिसत नाही. पण प्रत्येक रस्ता पूर्ण दिसणं आवश्यक नसतं. काही वेळा फक्त पहिलं पाऊल दिसणं पुरेसं असतं. तुमच्यासाठीही काही नव्या सुरुवातींची चाहूल असू शकते, जिथे उत्तरं आधी मिळणार नाहीत, पण चालायला सुरुवात केल्यानंतर मार्ग स्वतः तयार होताना दिसू शकतात. कुंभ राशीवाल्यांसाठी पुढे येणारा काळ स्वतःच्या आत लपलेल्या ताकदीची ओळख करून देणारा ठरू शकतो. अनेकदा तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेता, लोकांच्या स्वभावानुसार स्वतःला बदलता आणि अनेक गोष्टी स्वभावानुसार मनात ठेवून शांतपणे पुढे चालत राहता. पण प्रत्येक वेळी सहनशीलता हीच ताकद असते असं नाही. काही वेळा योग्य ठिकाणी स्वतःची भूमिका ठामपणे मांडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. अशा वेळी अशी वेळ येऊ शकते, जिथे तुम्ही स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे ठरवायला सुरुवात करू शकता. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी खूप काळ स्थिर होत्या. त्यामध्ये हालचाल जाणवू शकते. काही जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात आणि यावेळी त्यांना पाहण्याची तुमची दृष्टी बदललेली असू शकते. आधी जिथे तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेत होता, तिथे आता विचारपूर्वक आणि अनुभवाच्या आधारावर पाऊल उचलण्याची शक्यता दिसू शकते. कारण वेळ जसा पुढे जातो, तसं माणूस फक्त मोठा होत नाही, तर तो आतून अधिक समजूतदारही बनू शकतो. या काळात तुमच्या निरीक्षण शक्तीचा खूप उपयोग होऊ शकतो. तुम्ही अनेकदा लोकांचं बोलणं कमी आणि त्यांचं वागणं जास्त लक्षात ठेवता. त्यामुळे काही गोष्टी ज्या इतरांच्या लक्षात येत नाहीत, त्या तुमच्या नजरेत सहज येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव, एखाद्या परिस्थितीचं लपलेलं रूप किंवा एखाद्या निर्णयामागचा खरा हेतू तुम्हाला समजू शकतो.
त्यामुळे घाईघाईत निष्कर्ष काढण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहण्याचं फायद्याचं ठरतं. काही वेळा जीवनात अशी अवस्था येते की माणूस पुढे जात असतो. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकलेलं असतं. तुमच्यासाठीही काही जुन्या आठवणी अचानक मनात येऊ शकतात. काही चेहरे, काही प्रसंग किंवा काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला हलकासा स्पर्श करून जातात. पण यावेळी या आठवणी दुःख देण्यासाठी नाही, तर तुम्ही किती बदलला आहात याची जाणीव करून देण्यासाठी समोर येऊ शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनातही काही छोट्या गोष्टींमध्ये बदल करण्याची इच्छा होऊ शकते. सकाळच्या सवयी, काम करण्याची पद्धत, वेळेचे नियोजन आणि स्वतःसाठी ठेवलेला वेळ या गोष्टींकडे लक्ष जाऊ शकतं. अनेक वेळा मोठा बदल करण्यासाठी मोठी सुरुवात आवश्यक नसते. काही छोटे निर्णयही पुढे जाऊन जीवनाची दिशा बदलू शकतात. तुमच्या आयुष्यातील काही उत्तरं आता शोधून मिळणार नाहीत. ती अनुभवातून समोर येतील. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दामध्ये नसतं. काही उत्तर वेळ देतो आणि काही परिस्थिती शिकवते आणि काही उत्तरं आपल्याला शांततेत लपलेली असतात. कुंभ राशीवाल्यांसाठी पुढे येणारा काळ हा अशाच काही शांत पण महत्त्वाच्या जाणीवांचा प्रवास बनू शकतो. कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात पुढील टप्पा स्वतःच्या मूल्यांची नव्याने जाणीव करून देणारा ठरू शकतो. अनेक वेळा तुम्ही इतरांना समजून घेण्यात इतके व्यस्त असता की स्वतःच्या मनातील बदल, इच्छा आणि गरजा दुर्लक्षित राहतात. आता परिस्थिती अशी तयार होऊ शकते की तुम्हाला स्वतःकडे थांबून पाहण्याची संधी मिळेल. आत्तापर्यंत फक्त जबाबदारी म्हणून काम करत होता. त्यात खरोखरच आनंद आहे का? याचा विचार मनात सुरू होऊ शकतो. तुमच्या स्वभावात एक विशेष गोष्ट असते. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला फक्त तिच्या बाह्य रूपावर किंवा बोलण्यावरून ओळखत नाही, तर तिच्या विचारांमधून आणि वागण्यामधून तिचं खरं रूप समजून घेण्याचा प्रयत्न करता. पुढील काळात हीच सवय तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण तुमच्या आजूबाजूला काही अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात, जिथे दिसणारं आणि वास्तव यात थोडा फरक जाणवू शकतो. अशा वेळी तुमचं निरीक्षण आणि शांतपणे निर्णय घेण्याची वृत्ती योग्य दिशा देऊ शकते. काही दिवस असे येऊ शकतात, जिथे तुम्हाला एकटं राहण्याची जास्त इच्छा होईल. ही भावना लोकांपासून जाण्याची नसून स्वतःला पुन्हा जोडण्याची असू शकते. कारण मन सतत बाहेरच्या आवाजात राहिलं तर स्वतःचा आवाज ऐकू येणं कठीण होतं. त्यामुळे काही काळासाठी शांततेची ओढ निर्माण होऊ शकते. त्यावेळेत काही जण स्वतःच्या ध्येयांचा विचार करतील. काही जण आयुष्यात काय बदलायचंय हे ठरवतील. या काळात काही लहान घटना मनावर मोठा प्रभाव टाकू शकतात. एखादं साधं वाक्य, एखाद्या व्यक्तीची छोटी मदत किंवा एखादा अचानक आलेला अनुभव तुमच्या विचारामध्ये नवीन दिशा निर्माण करू शकतो. आयुष्यात मोठे धडे नेहमी मोठ्या घटनांतून मिळतात असं नाही. काही वेळा अगदी साध्या क्षणांमध्येही मोठे अर्थ दडलेले असतात. तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल असलेली भीती किंवा अनिश्चितता हळूहळू कमी होऊ शकते. कारण काही काळापासून ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटत होत्या, त्याच गोष्टी आता पूर्वीसारख्या मोठ्या वाटणार नाहीत. जेव्हा माणूस अनेक अनुभवातून जातो, तेव्हा त्याची भीती कमी होत जाते आणि समज वाढत जाते. तुमच्यामध्येही असंच एक शांत ताकद तयार होऊ शकते. तुमच्या आयुष्यात पुढे काही नवीन दारं उघडण्याची शक्यता दिसू शकते. पण त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी घाईची गरज नसू शकते. काही प्रवास धावत पूर्ण होत नाहीत. ते समजून, अनुभवत आणि स्वतःला घडवत पूर्ण होतात. तुमच्या वाटेवरही काही अशा संधी येऊ शकतात, ज्या सुरुवातीला लहान वाटतील, पण पुढे त्या तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनू शकतात. कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ फक्त बाहेरच्या बदलांचा नसून आतल्या विचारांचा आणि जाणीवांच्या प्रवासाचा ठरू शकतो. जिथे प्रत्येक दिवस तुम्हाला स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकवत पुढे घेऊन जाऊ शकतो. कुंभ राशीवाल्यांसाठी येणारा पुढचा काळ काही ना काही बोललेल्या गोष्टींना अर्थ देणारा ठरू शकतो.
आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपण सर्व काही व्यवस्थित चालू आहे असं दाखवत असतो, पण मनाच्या आत काही प्रश्न सतत फिरत असतात. मात्र मनाच्या त्या शांत कोपऱ्यात लपलेल्या गोष्टी वर येऊ शकतात. स्वतःच्या भावना, स्वतःच्या अपेक्षा आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलची खरी इच्छा काय आहे, याचा विचार अधिक खोलवर सुरू होऊ शकतो. काही लोकांना या काळात स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याची इच्छा होऊ शकते. रोजच्या सवयी, दिवसाचं नियोजन, वेळेचा वापर आणि काम करण्याची पद्धत याकडे नवीन नजरेने पाहण्याची वेळ येऊ शकते. आतापर्यंत ज्या गोष्टी फक्त सवयीमुळे सुरू होत्या, त्या खरंच आवश्यक आहेत का? हा प्रश्नही मनात निर्माण होऊ शकतो. आणि काही जुन्या सवयी मागे ठेवून नवीन सुरुवात करण्याचा विचार मनात आकार घेऊ शकतो. तुमच्या स्वभावात असलेली स्वतंत्र विचार करण्याची ताकद आता अधिक स्पष्ट दिसू शकते. कुंभ राशीची लोकं अनेकदा गर्दीच्या दिशेने चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता निवडतात. त्यामुळे सुरुवातीला काही लोकं तुमच्या निर्णयांना समजू शकत नाहीत. पण वेळ जसा पुढे सरकतो तसं त्याच निर्णयामागचा अर्थ स्पष्ट होऊ लागतो. पुढेही अशी काही वेळ येऊ शकते जिथे तुमचा वेगळा विचारच तुमची ओळख ठरू शकतो. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण संवादही महत्त्वाचे ठरू शकतात. काही वेळा आपण गोष्टी बोलत नाहीत, कारण आपल्याला गैरसमज होण्याची भीती असते किंवा योग्य वेळेची वाट पाहत असतो. पण प्रत्येक गोष्ट कायम मनात ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे काही गोष्टी व्यक्त करण्याची वेळ जवळ येऊ शकते. एक साधा संवादही काही मोठे गैरसमज दूर करू शकतो. तुमच्या मनामध्ये लपलेली सर्जनशीलता किंवा एखादी कला देखील पुन्हा जागी होऊ शकते. काही लोकांना लेखन, संगीत, बोलणं, शिंकणं किंवा काही नवीन तयार करण्याची इच्छा वाढू शकते. काही वेळा माणसांच्या आत असलेली क्षमता परिस्थितीमुळे शांत होते, पण ती संपत नाही. योग्य वेळ मिळाली की ती पुन्हा बाहेर येते. तुमच्यामध्येही अशा एखाद्या क्षमतेची नव्याने जाणीव होऊ शकते. आता तुम्ही लोकांवर खुश करण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्यावर जास्त लक्ष देता. कारण प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगलं वाटावं यासाठी जगताना माणूस अनेकदा स्वतःपासूनच दूर जातो. पण ज्या क्षणी माणूस स्वतःला स्वीकारायला शिकवतो, त्या क्षणापासून त्याचा प्रवास वेगळ्या दिशेने चालू होतो. पुढचा काळ तुमच्यासाठी वेगाने धावणारा नसून हळूहळू स्वतःलाच उलगडत जाणारा ठरू शकतो. जसं पहाट अचानक होत नाही, ती हळूहळू अंधारातून बाहेर येते, तसंच काही बदल तुमच्या आयुष्यातही शांतपणे घेताना दिसू शकतात. कुंभ राशीवाल्यांच्या आयुष्यात पुढे येणारा काळ काही अशा जाणीवा घेऊन येऊ शकतो, ज्या आधी कधी इतक्या स्पष्ट वाटल्या नसतील. अनेक वेळा आयुष्यात माणूस सतत पुढे जात असतो, पण तो का धावत आहे आणि कुठे पोचायचा आहे, याचा विचार करण्यासाठीही थांबत नाही. आता मात्र काही क्षण असे मिळू शकतात, जिथे तुम्ही स्वतःच्या प्रवासाकडे बाहेरून पाहण्याचा प्रयत्न करू शकता. आतापर्यंत घेतलेले निर्णय, केलेल्या चुका, मिळालेले अनुभव आणि हरवलेल्या संधी याचा अर्थ नव्या प्रकारे समजू शकतो. तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टींची सुरुवात होऊ शकते, ज्याचा संबंध थेट पैशाशी किंवा कामाशी नसून मनाच्या समाधानाशी जोडलेला असेल. कारण प्रत्येक गोष्ट मिळवणं म्हणजे त्याचं यश नसतं. काही वेळा मन शांत करणं, योग्य लोकांची साथ मिळणं आणि स्वतःला हरवू न देणं, हेही तितकंच मोठं यश असतं. आता तुमचं लक्ष अशाच काही गोष्टींकडे वळू शकतं, ज्या बाहेरून लहान दिसतात, पण आतून खूप मोठा फरक घडवतात. तुमच्यातील एक वेगळी बाजू आता समोर येऊ शकते. लोकांना समजून घेण्यासाठी तुम्ही अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा हावभाव, आवाजातील बदल किंवा शब्दामागची भावना ओळखू शकता. त्यामुळे काही लोकं तुमच्याशी मन मोकळं करण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेकदा लोकं सल्ला शोधत नाहीत. त्यांना फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं व्यक्तिमत्व हवं असतं. तुमच्या स्वभावातील ही गोष्ट पुढे काही नाती अधिक मजबूत करू शकते. काही वेळा तुम्हाला असंही वाटू शकतं, की आयुष्यात खूप काही बदलत आहे आणि सगळं एकाच वेळी समजून घेणं कठीण होत आहे. पण प्रत्येक बदलाचं उत्तर लगेच मिळत नाही. नदी समुद्राला पोहोचेपर्यंत प्रत्येक वळण आधी दिसत नाही. ती वाहत राहते. मार्ग स्वतः तयार होत जातो. तुमच्या जीवनातही काही गोष्टी अशा शांतपणे
योग्य दिशेने सरकवत असू शकतात. या काळात स्वतःला दोष देण्याची सवय कमी करण्याची गरज जाणवू शकते. अनेकदा कुंभ राशीची लोकं एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर त्याचा विचार खूप वेळ करत राहतात. मी अजून चांगलं पालन करू शकलो असतो का? हा विचार वारंवार मनात येऊ शकतो. पण प्रत्येक गोष्टीचं ओझं स्वतःवर घेणं आवश्यक नसतं. काही गोष्टी वेळेवर सोडून देणंही महत्त्वाचं असतं. तुमच्या आजूबाजूला वातावरणात काही लहान मोठा बदल परिणाम देऊ शकतात. नवीन जागा, नवीन ओळखी, नवीन विचार किंवा अचानक मिळालेला एखादा अनुभव तुमच्या मनात काही नवीन प्रश्न निर्माण करू शकतो. आणि अनेकदा प्रश्न निर्माण होणं हीच नवीन प्रवासाची सुरुवात असते. तुमच्यासाठी येणारे हे दिवस फक्त घटना घेऊन येणारे नसतील, तर काही खोल अनुभव घेऊन येऊ शकतात. जिथे प्रत्येक दिवस तुम्हाला थोडंसं बदलत जाईल आणि पुढच्या क्षणी मागे वळून पाहताना जाणवेल की तुम्ही फक्त वेळेसोबत पुढे गेला नाही, तर स्वतःलाही नव्याने शोधला आहे. कुंभ राशीवाल्यांनो, जर या माहितीमधला एखादा भाग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींशी जुळत असेल किंवा तुमच्या मनात लपलेल्या एखाद्या विचाराला शब्द मिळाले असतील, तर तुमचं मत नक्की व्यक्त करा. तुमच्या अनुभवातून इतरांनाही काही नवीन समजू शकतं. अशाच राशीविषयक माहिती भविष्यासाठी संबंधित नवीन अपडेट्स आणि तुमच्या स्वभावाशी जुळणाऱ्या खास गोष्टी आपल्या परिवारासोबत जोडलेले राहा आणि पुढचा प्रवासही सोबत अनुभवत राहा.